नवे पर्व नवी वाटचाल. डॉक्टर प्रतापराव दिघावकर ठाम भाजपात. धुळे लोकसभा मतदारसंघात तिकीट नाकारण्यात आले तरीही आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे IPS माजी IG व MPSC आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी एक आदर्श उदाहरण घालून दिलं आहे. अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर येऊनही त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबतच राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. तिकीट नाकारल्यानंतर 10 ते 12 दिवस विविध पक्षांकडून त्यांना आमंत्रणे आलीत. अनेक कार्यकर्त्यांनीही त्यांना पक्षांतर करण्याचा सल्ला दिला. मात्र डॉक्टर दिघावकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की माझ्या कुटुंबाला आणि मला हे पटत नाही. देशहितासाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी मी सहमत आहे. त्यांनी पुढे सांगितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशहिताचे काम होत असून त्या विचारांशी आपली निष्ठा कायम राहील. कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य, नाशिक परिक्षेत्राचे IG असताना कोणत्याही पक्षाशी संबंध नसताना कोरोना काळात शेतकरी व व्यापाऱ्यांचे तब्बल 52 कोटी रुपये परत मिळवून देण्याचे मोठे काम त्यांनी केलं. शेकडो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून कठीण परिस्थितीतही त्यांनी सेवा दिली. MPSC आयोगातील कार्य, MPSC सदस्य म्हणून काम करताना गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची फी कमी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच निकाल लवकर लागावेत यासाठी प्रयत्न केले. भाजप प्रवेश व अपेक्षा. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक सामाजिक, शैक्षणिक व शेतकरी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे धुळे लोकसभेसाठी त्यांना तिकीट मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. तरीही कार्य अखंड सुरूच. तिकीट न मिळाल्याची खंत असली तरी डॉक्टर दिघावकर यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत मी भाजपचे कार्य हृदयातून करत राहील आणि शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेच्या पाठीशी ठाम उभा राहील अशी भूमिका त्यांनी घेतली. आजही त्यांच्या दारात शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन येतात आणि ते तातडीने त्यांची दखल घेत मदत करत आहेत. बागलाण तालुक्याचा अभिमान. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर. डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांची ही भूमिका म्हणजेच निष्ठा, सेवाभाव आणि राजकीय प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. नवे पर्व नवी वाटचाल सुरूच.